तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। PM किसान योजनेच्या संदर्भात जी KYC साठी मागणी आली होती किंवा KYC कशी करायची, भरपूर साऱ्यांचे मेसेज आले होते। ही KYC कशा प्रकारे करतात, ही KYC कधी पूर्ण होईल किंवा या KYC साठी काय सिक्वेन्स आहे, चला तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे। ही जी KYC आहे ती कशी करतात, या KYC साठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात। PM किसान योजनेची ही KYC जी लिंक आहे, अधिकृत पोर्टल आहे, तो देखील चालूच आहे आणि ही जी PM किसान जी KYC आहे ती KYC करणं तुम्हाला अनिवार्यच आहे। शासनाने, राज्य सरकारने हे सर्वच अनिवार्य केलं असता तुम्हाला ही KYC करणं गरजेचं आहे। त्यानंतर ह्या तुम्हाला KYC केल्याच्या नंतर तुम्हाला PM किसान या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। ही KYC करत असताना अधिकृत पोर्टलवरती जाऊन करायची किंवा ही KYC कशी करायची, त्याचबरोबर ही KYC चालूच आहे, पण CSC ह्या केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मोबाईल ॲपद्वारे देखील ही KYC करू शकता। PM किसान योजनेची हे अधिकृत पोर्टल मी तुम्हाला आता सांगतो। pmkisan.gov.in ही अशी अधिकृत पोर्टल देखील चालू आहे, त्यावरती जाऊन तुम्ही KYC करू शकता, मोबाईल ॲपद्वारे देखील करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला CSC म्हणजे अधिकृत केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही ही KYC करू शकता। त्याचबरोबर तुम्ही ह्या लिंकवर गेला असता तुम्हाला ह्यामध्ये ह्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर KYC या पर्यायावरती क्लिक करणं गरजेचं आहे। त्या आधार क्रमांक आणि मोबाईल टाकणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर OTP आला असेल तर तुम्हाला व्हेरीफाय किंवा तो OTP कॉपी पेस्ट करणं गरजेचं आहे किंवा हा OTP करेक्ट टाकणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ही तुमची KYC जी प्रोसेस आहे ती सबमिट किंवा सक्सेसफुली असा मेसेज आल्याच्या नंतर तुमची ही KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्णतः कंप्लीट होईल। तर यासाठी अजून एक टिप देखील मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ही लिंक ओपन केली असता तुमचे फेस देखील स्कॅन होऊ शकतं, त्याच्याद्वारे देखील तुमची KYC जी कंप्लीट होऊ शकते। त्याच्याच नंतर तुम्हाला जे आहे म्हणजे त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती तुमची कागदवर तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असणं खूपच गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डेबिट होणार। त्याचबरोबर जर तुमची KYC अपूर्ण राहिली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नसून ही KYC कशी करायची या सर्व अपडेट मी तुम्हाला दिलेले आहे। सिक्वेन्स वाईज तुम्ही ही KYC करणं गरजेचं आहे। अधिकृत किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ही PM किसान योजनेची अधिकृत पोर्टल देखील देतो किंवा ही जी लिंक आहे ती बायोमध्ये मी मेन्शन करतो। त्यानंतर तुम्ही ही लिंक घ्या, या लिंकवरती जावा। व्हिडिओ पाहताच तुम्हाला ह्या सर्व सिक्वेन्स वाईज मी तुम्हाला टिप्स दिले असता तुम्ही यावरती जाऊन तुमची KYC सबमिट करू शकता। मोबाईल ॲपद्वारे देखील करू शकता, त्याचबरोबर तुमच्या फेस स्कॅन देखील करू शकता। तुमचा मोबाईल नंबर आधारशी लग्न जो मोबाईल नंबर आहे तो OTP आल्याच्या नंतर तुमची ही KYC सक्सेसफुली होते। त्याचनंतर तुम्हाला या KYCचा लाभ घेता किंवा ही KYC कंप्लीट होणार असून त्याचनंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे। भरपूर साऱ्यांचे मला मेसेज आले होते की PM किसान योजनेची जी KYC अधिकृत पोर्टल चालू आहे की नाही, हा पोर्टल चालूच आहे, परंतु त्याच PM किसान शेतकऱ्यांना जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचली नसता। ही KYC कशी करायची, KYC करायची जी पद्धत आहे की खूपच अवघड वाटत होती, ती अवघड नसून ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही जाऊन करू शकतात। तुम्हाला मोबाईल ॲपद्वारेच करायची आहे। तुम्हाला अधिकृत पोर्टल किंवा तुमच्या सेवा केंद्रात कुठेही जाण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईल ॲपद्वारे देखील ही 2 मिनिटाच्यात होऊ शकते। तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ पूर्णतः बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय अपडेट घेऊन। धन्यवाद।